तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण संक्रांत निमित्त पुरणपोळीचा घाट घातला आहे. मी तुम्हाला माझ्या पुरणपोळीची रेसिपी दाखवत आहे. हे कणिक बघा, मी अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ वापरलं आहे. याच्यात थोडंसं मीठ आणि थोडी हळद आणि तेल घालून याला छान मळून घेतलं. छान म्हणजे खूप मळायचं नाही, याला कडक असा हा कणिक करून याला कडक गोळा ठेवून याला पाण्यात बुडून ठेवायचा अर्धा एक तास. बघा किती छान, तुम्ही बघू शकता किती छान एकदम लोण्यासारखं झालेलं आहे. खूप मेहनत नाही, खूप वेळ वेस्ट नाही. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी. एक आपली तव्यावर शिजत आहे, मी तुम्हाला दुसरी एक बनवून दाखवते. आज पुरणपोळीचं पूर्ण जेवण बनवलंय आपण संक्रांत निमित्त. ते बघा हाताला केवढी सॉफ्ट लागत आहे ही कणिक, मस्त एकदम मऊसूत झाली आहे. हे आपण चणा डाळचं पुरण मी सकाळीच बनवून ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता लाटायला पण एवढी इझी जात आहे नाही, पटापट सरकत आहे. याच्यावर छान घी घालायचं आपल्याला, आपलं गावरानी तूप. हे बघा किती छान फुलतंय बघा, तुम्ही पाहू शकता. एवढी सुंदर तुम झालेली आपली पुरणपोळी. दिसायला एवढी लुसलुसीत दिसते ना, तर खायला पण तशीच असणार आहे. मंडळी, ही आपली कटाची आमटी आहे. हिची रेसिपी मी शूट नाही करू शकली. नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल हिची सगळी रेसिपी. ही तयार आहे. आपण भजी पण बनवली आहे, मिक्स भजी आहे ही. याच्यात सगळं मी मिक्स केलं आहे. हिरवी मिरची, कांदा, थोडेसे लसूण, कोथिंबीर, चण्याच्या डाळाच्या भज्या. आमच्या खानदेशमध्ये ना भजी, कुरडाई, पापड, आमटी, भात हे सगळं बनवल्याशिवाय पुरणपोळीचं जेवण पूर्ण होत नाही. म्हणून आमचं हे कंपल्सरी असतं. पुरणपोळी जर केली तर त्याच्यावर आम्ही हे सगळं बनवतो. जेवण तयार आहे मंडळी. हे बघा तुम्ही पाहू शकता पोळी केवढी नरम झाली आहे. हे बघा केवढी मऊसूत झालेली आहे आणि छान मस्त बघा. त्याच्यात पुरण पण बघा केवढं छान आहे. छान झाली आहे पोळी आपली. जेवण सगळं रेडी आहे मंडळी, या जेवायला.